ठाण्याच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शनाचा रंग दिसून आलाय। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी टेंभी नाका इथल्या आनंद आश्रमातून भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा जमाव यावेळी दिसला। मात्र या जल्लोषातही एक रिकामेपण चर्चेचा विषय ठरलं। भाजपचे काही प्रमुख आमदार अनुपस्थित राहिल्यानं महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पाहूयात। ठाण्यात विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढली आहे। महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी अर्ज दाखल केला। टेंभी नाका इथल्या आनंद आश्रमातून भव्य रॅली काढण्यात आली। मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मात्र या कार्यक्रमात एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला। भाजपचे काही प्रमुख आमदार अनुपस्थित राहिले। संजय केळकर, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे आणि निरंजन डावखरे हे अनुपस्थित होते। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महायुतीत सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित झाला। भारतीय जनता पार्टीचे जास्त आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे जास्त नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीची ग्रामीण भागामध्ये देखील जास्त संख्या आहे आणि त्याच्यामुळे असं काही राहिलेलं नाहीये ठाणे अमुकच पक्षाचं। आमचं संख्येचं गणित पण आहे आणि आमची फळी जी आहे ती सक्षमपणे जिल्ह्यामध्ये काम करताना देखील आपल्याला बघायला मिळते। ठाणे विधान परिषद जागेवर भाजपने दावा केला होता। संख्याबळाच्या आधारावर ही जागा भाजपकडे जावी अशी भूमिका होती। मात्र अंतिम निर्णय महायुती नेतृत्वाने घेतला। ही जागा शिवसेनेच्या वाट्याला देण्यात आली आणि रवींद्र फाटक यांना पुन्हा संधी देण्यात आली। प्रकारे मतांची जुळवाजुळव करण्यात येईल। मला वाटतं हे ठाणे ही जी इलेक्शन आहे आणि ठाणे उमेदवारी आहे ही ठाणे शिवसेनेची असल्यामुळे महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये पण एकत्र आहे, आम्ही एकत्र काम करतो। ही सीट शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेला ही सीट मिळाली। या निर्णयानंतर भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि अर्ज भरण्याच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीनं या चर्चांना आणखी बळ मिळालं। महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। मात्र भाजपकडून या चर्चांना स्पष्ट नकार देण्यात आला। आमदार निरंजन डावखरे यांनी नाराजीच्या सर्व चर्चा फेटाळल्यात। महायुतीत कोणतीही अंतर्गत नाराजी नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय सर्वांना मान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं। महायुती पूर्ण ताकदीनं रवींद्र फाटक यांच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला। चर्चेंना उधाण हे येतच असतात आणि त्याच्यामुळे चर्चेला तसं काही तथ्य नाही, पण याच्यामध्ये निश्चितपणे एक मात्र नक्की आहे की महायुतीचे सर्व उमेदवार हे निश्चितपणे मोठ्या फरकाने निवडून येतील। किंबहुना ठाण्याची जागा ही पुढे जाऊन बिनविरोध होईल का हाही प्रश्न खरं तर माझ्या मनात आहे आणि त्याच्यामुळे ही बिनविरोध होण्याचीही शक्यता खरं तर आहे असं मी सांगू शकतो। डावखरेंनी महाविकास आघाडीवरही टीका केली आहे। त्यांचा उमेदवार नवखा असल्याचा दावा त्यांनी केला। महायुतीचं संख्याबळ मजबूत असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली। दरम्यान ठाण्यातील राजकीय वातावरण तापलंय। एका बाजूला शक्ती प्रदर्शन तर दुसऱ्या बाजूला अनुपस्थितीची चर्चा आणि तिसऱ्या बाजूला नाराजीच्या अफवा। यामुळे निवडणूक लढत केवळ मतांची नाही तर समन्वयाचीही ठरताना दिसते। दरम्यान आता ठाणे विधान परिषदेचं गणित कसं आहे ते पाहूयात। विधान परिषदेसाठी ठाणे मतदारसंघात भाजपची 431, शिवसेनेकडे 309, राष्ट्रवादीकडे 18, बवियाकडे 71, महाविकास आघाडीकडे 115 तर इतर 53 मतं आहेत। ठाण्याच्या राजकारणात हा दिवस केवळ उमेदवारी अर्जाचा नव्हता तर सत्ता समीकरणांच्या छायांची चाचपणी करणारा होता। शक्ती प्रदर्शनाच्या गर्दीतही प्रश्नांची कुजबूज दडलेली राहिली नाही। आता खरा कस लागणार आहे तो मतांच्या मैदानात। महायुतीची एकजूट प्रत्यक्षात किती मजबूत आणि अनुपस्थितीचे अर्थ किती खोल याचं उत्तर येणाऱ्या राजकीय घडामोडी देणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, ठाणे।